ताई, तुझा चेहरा खूप क्लीन अँड क्लिअर दिसतो. तू वेट लॉस तर सगळं केलेलं आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर काहीही परिणाम झाला नाही. तर तुझं स्किन केअर रुटीन किंवा तू स्किनसाठी काय-काय करते, हे तू नक्की व्हिडिओमध्ये सांग, अशी मला तुमची कमेंट आली होती. म्हणूनच मी आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे. काहीही असं कोणता मी तुम्हाला प्रोडक्ट घेऊन आलेले नाहीये, की तो लावा म्हणजे चेहरा सुंदर होईल किंवा असं काही सांगणार नाही, की हे आहे माझ्याकडं, की ते लावल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ग्लो आहे, असं काहीही नाहीये. एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ती तुम्हाला मी सांगते. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज, वेगवेगळ्या पद्धतीने कसा वेट लॉस मी केलेला, त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, स्किन केअर, हेअर केअर, प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे. जे तुम्ही म्हणाल ते शेअर करणार आहे. मल्टीटास्किंग करायचं आहे आपल्याला. आपल्याला पूर्ण गोष्टीमध्ये परिपूर्ण व्हायचं आहे. सगळं शिकून घ्यायचं आहे. कुणीही कशामध्ये मागं राहायचं नाही. काय बनवायला शिकायचं असेल तरी कमेंट करा. आपण सगळे व्हिडिओज बनवू. तुम्ही काय म्हणाल ते आपण करू. कारण मलाही आवडतं वेगवेगळं काहीतरी शिकायला, वेगळं काहीतरी शेअर करायला आणि तुम्हालाही आवडेल माझ्याबरोबर शिकायला, शिकून घ्यायला. तुम्ही तुमचं नॉलेज मला द्या, मी माझं नॉलेज तुम्हाला देते. चला तर सुरुवात करूया. आता वजन रोजचा विषय असा झालाय, वजन वजन वजन. पण वजन जरी कमी झालं किंवा नाही झालं तरी स्किनवर त्याचा परिणाम नाही दिसला पाहिजे. तुमचा चेहरा सुजलेला असो, कमी सुजलेला असो, लुकडा असो, तुम्ही पातळ असो दिसायला, जाड असो, काही नाही, तुमचा चेहरा तुकतुकीत कांतीचा दिसला पाहिजे. तुकतुकीत कांतीचा दिसला पाहिजे म्हणजे मला काय म्हणायचंय, की स्किनवर एका प्रकारे जो ग्लो असतो ना, तो चेहऱ्यावरचा ग्लो अजिबात सुद्धा गेला नाही पाहिजे. आता चेहऱ्यावर पिंपल येणे, चेहरा ड्राय पडणे, चेहऱ्यावर लाल पुरळ येणे, त्याच्यामधून पल्स येणे, पू येणे, बिया तयार होणे त्याच्यात, ह्याला भरपूर कारणं असतात. एक तर तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या चेहऱ्याला एकतर कुणाला वांग येतो, कुणाला काय होतं. एकतर हार्मोनल इम्बॅलन्समध्ये पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, पीसीओडी आहे, पीसीओज आहे. एखाद्याला धुळीची ॲलर्जी असते. ज्याला धुळीची ॲलर्जी असते त्याला जास्त 2-3 वेळा जरी दिवसातून झाडू मारला तरी त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत पुरळ यायला लागतात आणि त्याच्यामधून ना बिया तयार होतात, त्या बिया येतात, ते तुम्हाला माहिती आहे. असं प्रत्येकाला वेगवेगळं कारण असतं चेहरा खराब होण्याचं. आता त्याच्यासाठी एकतर खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर ह्या भानगडीत पडू नये, की काहीतरी लावावं, काहीतरी करावं. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरच महत्वाचं आहे. स्किनच्या डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट घ्या. म्हणजे जी नॉर्मल स्किन आहे किंवा ड्राय आहे, ऑइली आहे, स्किनचे पण टाईप्स असतात. कुणाची ड्राय असते, म्हणजे कुणाची अशी रखरखीत असते, कुणाची ऑइली, कुणाच्या चेहऱ्यावरून तेल इतकं वाहत असतं काय बोलायला नको, आणि कुणाची नॉर्मल असते, कोणत्याच कॅटेगरीमध्ये मोडत नाही, नॉर्मल असते, त्याला काही होत नाही. म्हणजे जी ड्राय स्किन असते ना, त्याला पिंपल येत नाही जास्त. म्हणजे जी ऑइली स्किन आहे ना, त्याला पिंपल जास्त येतात. आता माझी नॉर्मल स्किन आहे, मला तेलही येतं माझ्या चेहऱ्यावर आणि माझी ड्रायही पडते. थंडीमध्ये माझी ड्राय असते, उन्हाळ्यामध्ये माझ्या चेहऱ्याला खूप घाम, तेल वगैरे भरपूर येतं. आता मी तुम्हाला सांगते, की महत्त्वाची काळजी कशी घ्यायची. काही क्रीम वगैरे काही मी आपल्या ह्याच्यात नाहीयेच, की लोकांना महागडं तुम्ही ज्याच्या परीनं जे काही घेऊ शकता ते तुम्ही व्यवस्थित प्रॉपर वाचून वगैरे घेऊ शकता. मी फक्त तुम्हाला सांगण्याचं काम करते, अभ्यास करून सांगण्याचं काम करते, बाकी काही नाही. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात ना त्या खाण्याच्या. सगळं वरूनच लावायचं ना आतून काहीच घ्यायचं नाही, त्याचा काहीही उपयोग नसतो. आपला एरियाच असा आहे, तिथे सारखे गाड्यांचे आवाज येत असतात, सॉरी. तर आतून काहीतरी, सॉरी, वरून काहीतरी लावण्यापेक्षा आतून घेणं सुद्धा महत्वाचं असतं. शरीरामध्ये सगळ्या भाज्या गेल्या पाहिजेत. हिरव्या पालेभाज्या खायच्या नाहीत. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, अशा लोकांचा चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावर कधी तेज नसतं. त्यामुळं खाण्यातून जेवढ्या गोष्टी शरीरात टाकता येतील ना चांगल्या, त्या टाकायच्या. बघा चेहऱ्यावर फरक दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. पाणी एखाद्याला तर दिवस दिवस बाहेर गेलं तरी ते पाणी प्यायचं सूद नसते. बाहेर जाताना एक ग्लास, सॉरी, बाहेर जाताना बॉटल घेऊन जावं. पाणी कंटिन्यू शरीराला, जेवढं शरीर हायड्रेटेड राहतं ना तेवढा तुमचा चेहरा ग्लो करतो. त्यामुळे पाणी भरपूर पिलं पाहिजे. स्ट्रेस नाही घ्यायचा, जास्त उशिरापर्यंत जागायचं नाही, डार्क सर्कल येतील इथपर्यंत जागायचं नाही. आता तुम्ही म्हणाल तू तर नाईट शिफ्ट करते, बघा मग मी नाईट शिफ्ट करते तरी माझ्या चेहऱ्यावर आहे का, तुम्हाला कुठून वाटतं का? कधी कधी मी व्हिडिओ काढत नाही तेव्हा माझा चेहरा सुजलेला असतो. पण तो का सुजलेला असतो, कधी मला मिस्टरांचं किंवा अन्वीच्या टिफिनसाठी वगैरे काहीतरी माझं कामाची गडबड असते तेव्हा मी झोपलेली नसते.
पण असं नाही की मी प्रॉपर 7 ते 8 तास झोप घेते, पण जेवढी काय मी झोप घेते ना, ती मी गाढ झोप घेते. त्यावेळेला ना माझ्या घरचे मला डिस्टर्ब करतात ना, 5च तास झोपते, पण अगदी मोबाईल सायलेंट, सगळं सायलेंट, अजिबात सुद्धा आवाज नाही, काही नाही, शांत झोपते 5 तास. आता तेवढी तर झोप घेतलीच पाहिजे आपल्याला. तर महत्त्वाचं म्हणजे पाणी, जेवण आणि रात्रीची झोप आणि नो स्ट्रेस, ह्या गोष्टी झाल्या. आता मॉइश्चरायझर लावण्यामध्ये लोकांना कोणतं मॉइश्चरायझर लावायचं वगैरे कळत नाही. त्याआधी तुम्हाला सांगते, चेहरा जर खूप तेलकट असेल ना, तर दिवसातून त्याला 2 ते 3 वेळा तरी चांगलं धुतलं पाहिजे. काही साबण लावायची गरज नाही, काही नाही. नुसतं धुवायचं आणि एकदम कसा पुसायचं नाही, नॉर्मल पुसायचं आहे चेहरा. टॅप टॅप करून पुसायचा. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला आठवड्यातून रोज रोज स्क्रब करायची सवय असते. आपले हे पोर्स असतात ते ओपन झाले की त्याच्यात परत धूळ साठते, तेवढेच पिंपल येतात. आणि त्याला इतकं पण ओपन करायचं नाही की आओ जाओ घर तुम्हाला होईल आणि त्याच्यामध्ये सगळी धूळ येऊन साठेल. तर दिवसातून 2-3 वेळा तुम्ही साध्या पाण्याने चेहरा तर धुवाच, पण स्क्रब फक्त आठवड्यातून 2 वेळाच करा. त्यातली त्यात कोणतं स्क्रब वापरायचं, कोणतं नाही. एखाद्याला तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला असं वाटतं की घरगुती उपाय, पण एखाद्याला बेसन पिठाची किंवा डाळीच्या पिठाची, हळदीची याची सुद्धा ॲलर्जी असते. त्यामुळं कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही ट्राय करा, मला काय होतंय की नाही, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी करा. मी तर आत्तापर्यंत घरगुती उपाय सोडून कधीही काय केलं नाही. तुम्ही मॉइश्चरायझर जरी म्हणाल ना, तरी मला एक ते ताईंनी सांगितलेलं म्हणून त्यांचं मी मॉइश्चरायझर घेऊन तुम्हाला दाखवलं की हे चांगलं आहे. नाही तर माझे ओठ फाटले, मी तूप लावते, दुधाची साई लावते. हां, आता मला जास्त बाहेरच्या प्रोडक्टमध्ये मी हे करत नाही. मला जास्त आवड आहे ते किचनचे प्रोडक्ट घेण्याची. बाकीचं मी असं एवढं काही नाही. कपडे, बाकी मला असं शरीराला मी काही लावत नाही. तरी माझी स्किन व्यवस्थित आहे. मी आपले घरातले जे काय आहे ना, तेच उपाय करते. आपल्या घरी मस्तपैकी मी आपली ॲलोवेरा लावलेला आहे, कोरफड लावलेली आहे. कोरफड चेहऱ्याला लावते. डाळीचं पीठ लावते, तांदळाचं पीठ लावते, मसुरीच्या डाळीचं पीठ करून स्वतः घरी मी मस्त मॉइश्चरायझर बनवते. स्किन रिलेटेड भरपूर मी आता तुम्हाला जर सांगायचं झालं ना, बोलायचं झालं, मी भरपूर गोष्टी बनवलेल्या आहेत. मला कॉलेजला असताना सुद्धा माझं पहिलं पेमेंट झालं, तेव्हा मी आईला साडी घेतली आणि दुसरी गोष्ट मी गुरुवाच्या घरी जाऊन नारळाचं पोतं घेऊन आलेले. तेव्हा 10ला नारळ मिळायचा, आता किती महाग झालाय. 10ला नारळ मिळायचा, तेव्हा मी अख्खं 150 का 200 रुपयाचे नारळ आणलेले. त्या नारळाचं मी तेल काढलेलं. मला इतकी गोष्टींची अशी आवड आहे ना, की घरगुती किती काय काय करता येईल ना, ह्याची मला आवड असते. त्यामुळेच मी असं माझ्या डोक्यात आलं का आपण किचन रिलेटेडच नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत लोकांबरोबर. जसा मला करण्याची खूप माझ्यात धमक आहे. मी कॉन्फिडेंटली सांगते, मला खूप काय काय गोष्टी करायला आवडतात. पण मला वेळ मिळत नाही, कारण मला एक नोकरी आहे. ती नोकरी मॅनेज करून मला जे माझं एम आहे ते साध्य करायचं आहे. म्हणजे मला यूट्यूबवर येऊन सगळ्या गोष्टी शेअर करायच्यात. सगळ्यांना सदृढ बनवायचे, सशक्त बनवायचे. कुणीही कुठल्या गोष्टीमध्ये मागं नाही राहिलं पाहिजे. प्रत्येकानं खूप वरती गेलं पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. ते स्वप्न मी हळूहळू पूर्ण करत आहे. तर विषय भरकटला, त्याबद्दल सॉरी. तर स्किनची काळजी कशी घ्यायची? आता स्किन केअर तुम्ही जर म्हणाल कसं करायचं, तुम्हाला प्रोडक्ट वाईज सांगते. ज्याची ड्राय स्किन आहे, त्यांनी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर लावायचा असतो. ज्याची ऑइली स्किन आहे ना, त्याच्यामध्ये जेल पाहिजे. ऑइलीमध्ये जेल लागतं स्किनला मॉइश्चराईज करायला. स्किन रोज मॉइश्चराईज झालेली पाहिजे. खूप ज्याची ड्राय स्किन पडते, अगदीच खूप, एखाद्याचे तर तळवे वगैरे पाय खूप स्किन ड्राय पडते, त्यानं मॉइश्चरायझर वापरावं. पण त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करावा त्याच्यावर, कारण असे ढिगाने मॉइश्चरायझर पडलेले आहेत. असं आपण नंबर 1 गुगलला जरी सर्च केलं ना, तरी तुम्हाला माहिती आहे काय मिळतं काय नाही ते. त्यामुळे तुम्ही जो कोणी मॉइश्चरायझर आणाल त्याच्यावरचं प्रॉपर वाचा, त्याचा अभ्यास करा. आणि कारण मी तुम्हाला कोणते सजेस्ट करत नाहीये, कारण मी कुठलं काय वापरत नाही. तुम्हाला मी आधी सांगितलं वापरत असते, मला काय ॲड करायला काही जाणार नाही. मी ॲड करणार, टॅग केलंय, पण मी जे वापरलं नाही ते मी का सांगू, असं माझं म्हणणं असतं. जेव्हा वापरेल तेव्हा सांगेन. अजून तर मी काय वापरत नाही. नॉर्मली जे तुम्ही घरी वापरता तेच मी हिमालयाचे वगैरे प्रोडक्ट वापरते. असं दुसरं काय मॉइश्चरायझर वापरत नाही वेगळं. हां, तर हे करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे खाण्याची काळजी घ्यायची आहे. आता ज्यांना वांग वगैरे आलाय, ज्यांना उन्हात जावं लागतं, उन्हातली कामं करायला लागतात, दिवस उन्हामध्ये बसायला लागतं, त्यांनी सनस्क्रीन लावायचं आहे. 30 त्याचा SPF वाचायचा आहे.
SPF त्याचा 30पेक्षा जास्त पाहिजे. सनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी SPF त्याचा 30पेक्षा जास्त पाहिजे. सनस्क्रीन लावायचे, पूर्ण अंगाला सनस्क्रीन लावूनच बाहेर पडायचे. ज्यांना खूप उन्हामध्ये कंटिन्यू बाहेर जावं लागतं, काही लोक घरामध्ये पण लावतात सनस्क्रीन वगैरे, पण ना मी मॉइश्चरायझर कधी कुठलं वेगळं वापरते ना सनस्क्रीन वापरते. सनस्क्रीनचा तर माझा प्रश्नच येत नाही. माझा दिवस सगळ्यांचा दिवस उजळतो तेव्हा माझा दिवस संपतो म्हणायला लागेल. माझं सगळं उलटं रुटीन आहे. पण मी अशी ऑफिसला वगैरे पण जात होते तेव्हा माझं पहिल्यापासून रुटीनच असं आहे. मी राहायला पण हॉस्टेलला होते आणि त्यामुळे असं माझा आणि उन्हाचा काही संबंध आला नाही. मला सनस्क्रीन लावायची कधी वेळ आली नाही. पण माझी मुलगी वगैरे आहे ना, माझी मुलगी, मिस्टर हे सगळे सनस्क्रीन लावतात. मी बाहेरचा प्रोडक्ट पहिल्यापासूनच कधी एवढं असं काही लावत नाही. माझ्यावर वेळ आली तर मी लावेल आणि तेव्हा तुमच्यावर नक्की शेअर करेन. त्याचा स्वतःवर रिझल्ट घेईन आणि शेअर करेन. तुम्ही मला विचारत होता, तू ताई तुझे प्रोडक्ट शेअर कर, तू स्किन केअर कशी करते ते तू मला सांग, म्हणून मी तुम्हाला ही सगळी माहिती घेऊन आली. मी कसं करते तर तुम्हाला सांगते. माझ्याकडं तांदूळ, माझ्या आईकडून मी, सासूबाई माझ्या मसुरीच्या डाळीचं पीठ बनवून देतात, आई माझी तांदळाचं पीठ बनवून देते, बेसन पीठ, मी घरी पावडर बनवते वेगवेगळ्या आणि त्या मी चेहऱ्याला लावते. मी आठवड्यातून 2दा स्क्रब करते, पण कोणतेही स्क्रबर मी वापरत नाही. मी माझे घरगुती स्क्रबर बनवते. मी माझ्या फेसचा मसाज करते, आठवड्यातून एकदाच करते, रोज रोज करत नाही. प्रत्येक शनिवारी मी माझा हेड मसाज करते, चेहऱ्याचा मसाज करते. बाकी मी काही करत नाही, पण मी भरपूर पावडर बनवून चेहऱ्याला लावते. घरगुती कोणत्या बनवते वगैरे ते मी हळूहळू शेअर करेलच, कारण मी आता त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही. मी माझ्या बनवून ठेवलेल्या पावडर आहेत त्याच लावते. तुम्हाला पाहिजे असेल तर मी 2च मिनिटात दाखवते. मसूर डाळीचं पीठ संपलंय तर हे बघा, ही मी पावडर बनवलेली आहे. ही पावडर माझी बनवलेली आहे. ही पावडर आहे, ती हळद आहे घरची. ही आहे तांदळाचं पीठ. असं मी वेगळं वेगळं बनवत असते, खूप काय काय बनवत असते, कशाचे रस लावते, ते सगळं तुम्हाला हळूहळू शेअर करेन. सगळं हळूहळू शेअर करत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ पाहिजे. तुम्ही जे म्हणाल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते, हे तुम्हाला माहिती आहे. मी माझ्या मनाचे व्हिडिओ बनवत नाही, कारण मला तुमच्या कमेंट वाचून तेच मी व्हिडिओ बनवते. तुम्ही म्हणाल हे शेअर कर, मी ते शेअर करून दाखवणार, मला माझ्या परीने जसं जमतंय तसं. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, छानशी गोडसी कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.